हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री गिरिराज महाराज की जय। व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय माझे परममित्र महंत श्री बाळापुत्र बाबा यांनी दीप प्रज्वलन केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहक सन्माननीय सद्भक्त श्री मनोहरलालजी आनंद, माझ्या शेजारी बसलेले माझे परमस्नेही हरिभक्त परायण दादा महाराज पाटील, आमच्या चिंतनेचे सचिव सन्माननीय श्री ॲडव्होकेट अक्कर साहेब, आमच्या चिंतनेला चालना देणारे सहकार्य करणारे शेह साहेब, कारंजकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आदरणीय महंत आणि सश्रद्ध भावनेने जमलेले बंधू आणि भगिनींनो, चिंतनी हे चिंतनाचे चिंतनीय पीठ आहे, अचिंत्याचा शोध घेण्या चिंतनी ही वाट आहे। अशी एक वाट 20 वर्षापूर्वी तयार करण्याचा आमचा विचार होता की परंपरेच्या तत्वज्ञानाच्या किचकट प्रांतामध्ये प्रवेश करण्यासाठी एक सुलभ अशा प्रकारचा रस्ता पाहिजे होता, आणि जो स्वतः वैयक्तिक मला खटकत होता। खूप अवघड असलेले शब्द सोपे करावेत। लीळाचरित्र महाराष्ट्रामध्ये शके 1156 मध्ये स्वामींचं आगमन झालं आणि ब्रह्मविद्येला स्वामींनी मराठीमध्ये सांगायला सुरुवात केली। मराठीमधला सगळ्यात प्राचीन असलेला महानुभाव संप्रदाय, याचा विस्तार का झालेला नसेल याचं कारण की ते माणसाच्या भाषेमध्ये गेलेले नाही। वक्त्याला वक्त्याची भाषा चालत नाही, श्रोत्यांची भाषा वापरावी लागते। परंतु पंडिताचा खूप भरणा असल्यामुळे पंडित आपल्या शैलीमध्ये बोलत असतात। संतोष मुनीजी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं, आणि त्यामुळे सामान्य माणसासाठी सांगितलेलं स्वामींचं तत्वज्ञान हे सामान्य माणसापासून दूर राहिलेलं आहे। तेच महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने एक धडकेबाज प्रचार केला, प्रचाराची शैली वेगळी वापरली, आणि पहिल्यांदा उत्तर प्रदेशमध्ये पंजाबमध्ये घुमानला जे साहित्य संमेलन झालं तिथं नामदेव महाराजांनी या परिसरामध्ये 20 वर्ष प्रचार केला। आताची गोष्ट सोपी आहे, आम्ही रेल्वेत आलो तरी आम्हाला अडचण वाटली, 2-4-6 घंटे रेल्वे लेट झाली, पायी प्रवास केला, किती कमाल आहे पायी प्रवास। आणि म्हणून संत कबीर वगैरे जी मंडळी होती या सगळ्या मंडळीचा त्यांचा सहवास आला। त्यानंतर महानुभाव संप्रदायातले 2 वैरागी इकडे आले, 2 संत इकडे आले, त्यांनी प्रचार केला। परंतु त्या तुलनेमध्ये जो व्यापक स्वरूपात व्हायला पाहिजे तो झालेला नाही। आणि म्हणून चिंतनेच्या माध्यमातून आम्ही सगळं सोपं करण्याचा प्रयत्न केला। मी, माझे सहकारी महंत कळमकर बाबा, महंत प्रभाकर बाबा, बाकी जे कीर्तनकार मंडळी, प्रवचनकार मंडळी यांनी सोपं करण्याचा प्रयत्न केला। आणि जसं जसं सोपं होत गेलं, मी लोकांना सूत्र सांगत गेलो, प्रवचनाच्या माध्यमातून लीळा सांगत गेलो, लोकांना कुठंतरी स्वामी जवळचे वाटायला लागले। परमेश्वर पेलत नाही आपल्याला, खूप मोठा येतो, आणि म्हणून संत आपल्याला जवळचे वाटतात। परमेश्वराला पलीकडे करा ना संत आरुते करा असं संतांनी म्हटलेले की हे तुमच्या जवळचे आहेत, तुमच्या भावना संतांना कळतात, ते तुम्हाला समजू शकतात, आणि तुमचे मायबाप ते आहेत। आणि म्हणून परमेश्वर हे मायबापाच्या स्वरूपामध्ये जर आपण स्वीकारला तर तो आपल्याला जवळच होतो।
आणि म्हणून गेले 20 वर्षे आम्ही तो कार्यक्रम मानव संप्रदायामध्ये राबवला. पाठीमागे हेतू असा आणखी होता की माझ्या नजरेमध्ये संप्रदायामध्ये उपेक्षित असलेला एक विद्वान वर्ग जो होता ते माझं लक्ष होतं. काय कोणा श्लोक मला माहित नाही, पण एक उपेक्षितांची दखल घ्यावी असं पहिल्यापासून वाटतं. आणि म्हणून माझं मन नकळत त्या काळामध्ये विद्रोही बनलं. जिथं उपेक्षा होते त्या ठिकाणी एकलव्य म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित असतो. एकलव्य होणं इतकं सोपं नाहीये. स्वतःचा आधार शोधावा लागतो गुरुनी आधार काढल्यानंतरही. आणि एकलव्यच त्याच्यामध्ये एकतेचं बळ असतं, इच्छा असते, इच्छाशक्तीमध्ये चुंबकत्व असतं. आपण बाहेरच्या मदतीने मोठं होण्याचा प्रयत्न करतो, पण एकलव्य वृत्तीचा माणूस आतूनच मोठा होत गेलेला असतो. स्वतःचा आधार शोधणारा असतो तो. जंगलामध्ये सिंह स्वतःचा रस्ता शोधतो, तो कोणाला रस्ता विचारत नाही. अशा जे काही माणसं आहेत त्यांना सहकार्य करावं आणि त्यांना सन्मानित करावं ही भूमिका होती. म्हणून महानुभाव संप्रदायामध्ये जवळजवळ 70 लोकांना आम्ही सन्मानित केलेलं आहे. त्यांची कधीच पोथी होत नाही, परंतु पोथीची पात्रता आहे. सिंहासन नसलेले परंतु राजा होण्याची लायकी असलेल्या लोकांना आम्ही त्या सिंहासनावर बसवलं. लेखकांना आम्ही प्रेरणा दिली आणि जे मोठ्यांचे वारसदार नाही परंतु गुणवत्ता आहे त्यांना आम्ही व्यासपीठावर आणलं. आता तुम्हाला एवढे माणसं दिसतात, नंतर तुम्हाला इथे एवढे दिसणार नाही, एकच माणूस दिसेल, फक्त वक्ता. आम्ही सगळे खाली बसलो. हा जो साधेपणा आहे, हे जे चांगले गुण आहेत मी वेगवेगळ्या ठिकाणाहून असे उचललेले आहेत. म्हणून मी पूर्णपणे सांप्रदायिक चाकोरीमध्ये नाहीये. जे चांगलं वाटलं ते मी उचलतो. आणि श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानामध्ये लिळेमध्ये विचारामध्ये संकोच नाहीये, लक्षात ठेवा. स्वामींनी इतर लोकांचा सन्मान केलेला आहे, विद्यावंतांचा सन्मान केलेला आहे. जे चांगले चांगले लोक आहेत त्यांचा गौरवाने उल्लेख केलेला आहे. तसं असतं तर स्वामींनी परिघाच्या बाहेर विचार केलेला नसतो, तो मुळातला विचार स्वामींचा. आणि म्हणून चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, मराठीपुरते मर्यादित नाहीये. ज्यांचं साहित्य आणि ज्यांचा विचार पूर्ण विश्वाला कवेमध्ये घेतो तो एका भाषेपुरता मर्यादित कसा करतात, तो तर लहान बनल ना. जसं जय महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणू शकतो, आमचं कौतुक करतील, परंतु आम्ही उत्तर प्रदेशमध्ये म्हणून आम्हाला सन्मान नाही मिळणार, कारण आम्ही फक्त महाराष्ट्राचा विचार करतो. पण जेव्हा आम्ही जय हिंद म्हणू त्यावेळेस हे आम्हाला साथ करतील, हे आम्हाला म्हणू लागतील. आणि म्हणून स्वामींचा तो जो वैश्विक विचार आहे माणसापुरता नाही, त्यात जनावरांचं हित आहे, त्याच्यामध्ये पशु पक्ष्यांचं हित आहे, स्वामींच्या विचारामध्ये किडा माकोडाचं हित आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान लिहिलं, हे पसायदान स्वामींच्या एका सूत्रामध्ये आलेलं आहे. तुम्ही महात्मा एकेका, माणसांनो तुम्ही महात्मे आहात, तुम्ही चतुर्विधा भूतकामा अभय द्यावे. जगाला पैशाची फार कमी गरज आहे. फुटपाथवर लोक जगतात आणि पैशाच्या ढिगाऱ्यामध्ये खूप असलेले लोक आत्महत्या करताना आपण पाहतोय. जगाला खुर्चीची गरज नाही, तिथे बेचैन आहेत लोक. जगाला गरज आहे फक्त अभयाची. जगू द्या. आजही अतिरेक्यांना आपण तेच म्हणत असतो की जगू द्या, आम्हाला अभय द्या. भय तर सगळे देतात, किडा माकोडा विंचू साध्या साध्या जंतू तुम्हाला भय देतात. एक जंतू अंगामध्ये जर घुसला तर तुम्हाला संपवतो. भय देण्यासाठी फार सामर्थ्य लागतं, सामर्थ्य लागतं अभयासाठी. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींनी अभयाचं एक तुम्हाला देणगी द्यायला सांगितलेलं आहे. अभय द्या. तुम्ही स्वतःमध्ये अभय निर्माण करा, घाबरता का? आणि इतरांना अभयानं जगू द्या. भय असेल तर माणसाला जगता येईल. कितीही पैशाला असू द्या, सुरक्षा कवच निर्माण करतो, सिक्युरिटी निर्माण करतो, मशीन गन धारक माणसं निर्माण करतो, पण त्यांना भय नाही थांबत. भय बाहेरून येतं, भय आतून येत असतं. आणि हे कधी निर्माण होतं? ज्यावेळेस तुमच्यामध्ये प्रेम असेल तर. जिन्होंने यहाँ का ध्वजारोपण किया है
ध्वजारोहण किया है वो मनोहर लाल जी आनंद, उन्होंने मुझे एक बात बताई थी। वो पाकिस्तान के है, जन्म उनका पाकिस्तान में हुआ है। उन्होंने मुझे बताया था, बाबा मैं जब बचपन में पाकिस्तान में था, बहुत अच्छा माहौल था। जब भारत पाकिस्तान का विभाजन हुआ ना, तो हलचल मच गई। हाथ में तलवारें लेकर लोग घूमने लगे, हिंदू मुस्लिम को मारते थे, मुस्लिम हिंदू को मारते थे। हमारे कॉलोनी में जब वो मुस्लिम लोग आए हाथ में तलवारें लेकर, और हमारे कॉलोनी में जो मुसलमान थे उनको पूछा कि यहाँ के हिंदू कहाँ है? एक बूढ़ा मुसलमान था, वो कहने लगा यहाँ कोई भी हिंदू नहीं, वो सब चले गए, भाग गए। वो कहने लगा झूठ बोलते हो, रस्सी पर कपड़े सूख रहे। वो अपने घर में दौड़ के गया और कुरान हाथ में लेकर आया और उन्हें बताया, देखो मेरे हाथ में कुरान है, कुरान की कसम खाता हूं, यहाँ कोई भी हिंदू नहीं है। कोणता धर्म है? हिंदू आहे का मुस्लिम आहे, कोणता धर्म आहे? हाच खरा धर्म आहे। आपल्या शेजाऱ्यांना अभयदान दिलं, हा सगळ्यात मोठा धर्म आहे। तो मुसलमान भी देऊ शकतो, तो हिंदू भी देऊ शकतो, श्रीमंत देऊ शकतो, फुटपाथवरचा माणूस देऊ शकतो। चक्रधर स्वामीची इच्छा आहे की तुम्ही अभय द्या, सगळ्यांना अभय द्या। भय देण्याची गरज नाही, पशु पक्षी सगळेच भय देतात। साप भय देतो, कुत्र भय देतं, अभय फक्त माणूस देऊ शकतो। आणि श्री चक्रधर स्वामींनी हे सूत्र जे उचललेले आहे, हे अनुवादित असलेलं सूत्र आहे। एका शब्दामध्ये बीज आहे भगवद्गीतेच्या, अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शांतीर पैशुणम। हे दैवी संपदेची जे लक्षण भगवंताने सांगितलेले, पहिलं लक्षण आहे, पहिला गुण आहे अभय। अभय हा सगळ्या सद्गुणांचा सम्राट आहे, राजा आहे। अभय श्री कृष्ण श्री चक्रधर स्वामींना इतका आवडण्याचं कारण असं आहे, निम्मे सूत्र श्री कृष्णाच्या भगवद्गीतेच्या श्लोकाच्या चरणामध्ये आहेत, कुठं शब्दामध्ये लपलेले आहेत। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कृष्ण भक्ती संप्रदाय म्हणून पहिला उल्लेख करायचा असेल तर तो चक्रधर स्वामींचा यासाठी करावा लागेल की शके 1156 मध्ये चक्रधर स्वामींनी मराठीत बोलायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा कृष्ण सांगायला सुरुवात केली। याचं कारण असं की इथं निर्भयता निर्माण व्हावी, सामर्थ्य निर्माण व्हावं। सामर्थ्य काय? तुमच्या पैशावर थोडंच अवलंबून असतं। पैशावाले घाबरत नाहीत काय? अमेरिकाही घाबरते, लादेननी परेशान केली होती अमेरिका। अभय आणि म्हणून पूर्ण कृष्ण मराठीमध्ये ओतण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी केला, पूर्ण कृष्ण। आणि कृष्ण कथा सांगितली, मदंबा नावाच्या स्त्रीला कृष्ण कथा सांगितली। मराठीतली पहिली कृष्ण कथा, मराठीतलं पहिलं भागवत आहे। भगवान कृष्ण का सांगितला की कृष्णाच्या जीवनामध्ये सगळे सद्गुण दिसतात, कृष्णाच्या जीवनामध्ये आनंद दिसतो, कृष्णाच्या जीवनामध्ये नृत्य दिसतं। स्वामी चक्रधरांना कृष्णाचं वेड का लागलं आणि कधी बसून लागलं? जेव्हा ते गुजरात मधून महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळेस ते कृष्णाची शपथ घेत होते, गोपाळनी आण। उठल्या बसल्या, मी कृष्णाची शपथ घेऊन सांगतो असं म्हणायचे। ज्याची शपथ घेतल्या जाते तो किती प्रेमाचा असतो, खूप खूप आवड असते। आणि जिथं प्रेम असतं ना तिथं बंधनं गळून पडतात, तिथे भय गळून पडतं। प्रेमाच्या ठिकाणी भय नाही। फुलाला कधी भीती तुम्ही? भीत नाही। गडचिरोली परिसरामध्ये बाबा आमट्यांचे चिरंजीव विकास आमटे, त्यांच्या घरामध्ये वाघ आहेत, सिंह आहे, साप आहे, विषारी साप आहे। मुलांसोबत खेळतात, मुलं पाठीवर बसतात, वाघाच्या पाठीवर बसतात, डोक्यामध्ये तोंड घालतात। का चावत नाही? चावत का नाही? प्रेमाला चावता येत नाही।
प्रेम डसत नाही, जेव्हा डसत त्यावेळेस प्रेम संपलं असा त्याचा अर्थ आहे. जनावर सुद्धा प्रेमानं ताब्यात येतं. एक धुंदी, एक मस्ती असते, निर्भयता निर्माण होते माणसामध्ये. साधी आमची एक वर्झडीची बाई आपल्या नवऱ्याला म्हणते की मला जायचंय चिंतनेला, तिकडे जायचंय. त्याला वाटतं इकडे जाऊ नये, कामं खूप पडलेली आहेत, कपाशी वेचायची आहे. जाऊ नको म्हणे, थंडी बोलती तिकडं. ते म्हणे असू दे, थंडी जेवायची ते मला जायचं आहे म्हणे. रेल्वेच्या टाकरा होतात, मला जायचंय म्हणे, तुम्ही दुसरी करा पण मला जायचं आहे. कृष्णाचं वेळ, कृष्णाचं. मोरी सुधली जय गिरिधारी, बाळ पकड़ कर राह दिखा दे, नटखट श्याम मुरारी. मोरी म्हणून तर त्याला रस्ता विचारतात. माझ्या हाताला पकडून चाल कन्हैया, तुझ्या मागे मी यायला तयार आहे. हे नटखट नट नागर नटखट, हे गोकुल के छोरे, अंतर्यामी तू जाने सब क्या है मन में मोरे. बंसी की धून तू आज सुना दे, बंसी की धून तू आज सुना दे, माधव कुंज बिहारी. सुधली जय गिरिधारी, जब जब भीड़ पड़ी भक्तों पर तुम आए गिरिधारी. सबकी झोली भरने वाले क्यों मेरी झोली खाली. पग पग ठोकर पग पग काटे, पग पग ठोकर पग पग काट, कित जाऊ बनवारी. मोरी एक वेळ लागलं समाजाला, वेळ. कबीरजीला विचारलं तुम्ही कृष्णा कृष्णा किती वेळ स्मरण करता. अरे ते म्हटले कबीरजी तुम्ही महान आहे, तुम्ही कृष्णाचं स्मरण करता. कबीरजीने स्वतःला छोटंसं केलं, लहान केलं. म्हटले खोटं आहे सगळं, माझ्यापेक्षा आणखी मोठं आहे. कोण मोठं आहे. कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर कबीरा. माझ्यापेक्षा गोपिकांचं प्रेम कृष्णाने काय केलं नाही. नित्य नूतन अशा प्रकारची ज्याची कथा आहे, ही कथा मराठीत पहिल्यांदा चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. क्रमशः इथले लीळा आपण सांगणार आहोत, वेगवेगळे व्यक्ती सांगतील क्रमशः त्या लीळा. पण मराठीमध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींनी पूर्ण कृष्ण उभा केला. सांगूनच न उभा केला तर जगले ते कृष्ण जगले. भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला पुन्हा ऐकवायला पाहिजे, तुम्ही श्रवण करायला पाहिजे, तुम्ही कृष्ण सुतामध्ये थोडस ओतायला पाहिजे, लेकरांमध्ये टाकायला पाहिजे. शिकवा, मुलांना शिकवा, बाहेर शिक्षण खूप द्या, पण थोडासा कृष्ण टाका. माझ्या एन्जिओप्लास्टीच्या ऑपरेशन होत असताना जे डॉक्टर होते हरीश, भगवद्गीतेचा अभ्यासू माणूस, ऑपरेशन सुरुवात केली. मला सांगितलं पहिल्यांदा बाबा फक्त मी सुई टोचतो बरं, एक छोटीशी. म्हटलं टोचा. सुई टोचली आणि टोचल्यानंतर तिने विचारलं की विषाद म्हणजे काय. भगवद्गीतेचा पहिला अध्याय विषाद. विषाद म्हणजे दुःख. दुःख इतकं चांगलं असतं का. असे एक दुःखाची जात आहे की ती खूप चांगली असते. अशी एक सुखाची जात आहे की ती वाटते बरी पण ती वाईट असते. तुम्हाला खरूच झाले, तुम्ही खाजवायला लागले, बरं वाटतं पण नंतर परिणाम वाईट असतात. दुखायला लागलं, उन्हात बसायला लागले, बरं वाटतं पण नंतर परिणाम वाईट असतात. मग बसू नको तू. अशी एक जात विषादाची. अंतःकरणामध्ये पीड बसतो पश्चातापाचा, पापाचं क्षालन करतो माणूस, त्यावेळेची ती जात. म्हणून तुकोबा म्हणाले कासया गुणदोष वरून अनेकांचे, मज काय त्याचे उणे असे. असं एक दुःख, अशा प्रकारचं दुःख कसं असतं.
मी उत्तर दिलं. दुसरा अध्याय विचारलं सांख्य म्हणजे काय, तिसऱ्या अध्यायात कर्म विचारलं. एक अध्याय विचारत गेले. आणि जेव्हा ते 6व्या अध्यायापर्यंत आले, मना विचारलं, माझा मुलगा अमेरिकेमध्ये असतो, प्रचंड पैसा खर्च करतो, मी देत राहतो, पैसा खूप आहे त्याच्याकडे, पण एक मी देऊ शकलो नाही. म्हटलं तुम्ही काय नाही देऊ शकले? ते म्हटले संयम नाही देऊ शकलो, ब्रेक देऊ शकलो. आज आपण बघतोय की तरुणांचं ब्रेक डाऊन झालेलं आहे, आपलंही डाऊन झालेलं आहे. आपल्याकडे अशी सीमा नाही राहिली, ब्रेक नाही राहिला आपल्याकडे. जेव्हा असं तुमच्याकडे ब्रेक असेल ना आणि कुठं कलह निर्माण होत असेल ना, तुम्ही मौन जर धारण केलं तर घरी आल्यानंतर तुम्हाला कळतं बरं झालं मी त्यावेळेस बोललो नाही तर भरतं वाईट झालं असतं. पण तुम्ही नाही बोलले, वाईट झालं नाही, याचं कारण तुम्ही ब्रेक लावलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता की मला सहनच झालं नाही, मी लगेच बोललोच त्या ठिकाणी, शिवाय दिले त्याला, आणि त्यानंतर लक्षात येते की आपण बोलायला नव्हतं पाहिजे. आपलं ब्रेक दाबलं नाही, आपण ब्रेक आपण लावलं नाही, आपण चुकलं. हा संयम जो संस्काराने दिलेला आहे, जो आम्हाला संस्कृतीने संयम दिलेला आहे, तो संयम. मी एक गोष्ट सांगत असतो. ज्यांना बसमध्ये बसलो, परभणीला चाललो, माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता, 10व्या वर्गात होता. कंडक्टरला त्यांनी सांगितलं त्याला पास दे तुझी, त्याने पास दिली, तिने पंचिंग केलं. त्यांनी पॉकेट खिशातून काढतानाच मी बघितलं होतं, त्या पॉकेटमध्ये एक फोटो होता हिरोचा, शाहरुख खान असं काहीतरी तिचं नाव आहे, त्याचा फोटो होता. मला करणं म्हणून मी त्याला विचारलं, त्या कंडक्टर निघून गेला, म्हटलं तुझ्या पॉकेटमध्ये फोटो कोणाचा आहे रे? त्याला खटकलं, म्हणजे महाराज कसं त्या बांगडी पडता जाऊ दे तिकडे. म्हटलं तुझ्या पप्पाचा फोटो आहे का? म्हटलं नाही हो महाराज, पप्पाचा फोटो नाही माझा. म्हटलं तुझं कोणी आवडता संत असेल त्याचा फोटो आहे का? तो म्हटलं नाही ना हो, कशाला विचारता तुम्ही? म्हटलं फोटो कोणाचा आहे तो? त्याला काही बरं नाही वाटलं. मी थोडंसं गप्प बसलो, इकडचं गप्पा केलं, विषांतर केलं. परत त्याला विचारलं कधी बिमार पडला का? तो म्हटलं हो, मागच्या 6 महिन्यामध्ये बिमार पडलो. किती बिमार पडला रे? तो म्हटलं शी आणि सू माझं त्या अंथरुणामध्येच होत होतं. म्हटलं तो फोटो ज्याचा आहे तो आला होता कपडे तुझे धुवायला? म्हटलं नाही. कोणी धुतले रे? माझ्या मम्मीने. मम्मीचा फोटो दाखव. मम्मीचा फोटो पॉकेटमध्ये नाही. अरे इतका चांगला माणूस आहे की तो जो हृदय जवळ आहे, तुझ्या खिशामध्ये, खिशाच्या पाकिटमध्ये, पैशाच्या शेजारी, आणि तुझ्या छातीजवळ आहे, डाव्या बाजूला आहे, अगदी तुझ्या हृदयाच्या जवळ आहे. कोणाचा फोटो सांग ना तो? कुणाचा? बिल कोणी दिलं तुझं दवाखान्याचं? म्हटलं माझ्या पप्पाने. म्हटलं पप्पाचा फोटो दाखव ना. ज्या लेकराजवळ बाप शिकवतो त्याला, आई त्याला दुरी करून देते. आईचाही फोटो नाही, बापाचाही फोटो नाही, असा एका हिरोचा फोटो आहे. गॅदरिंगसाठी तो प्राध्यापक झाल्यानंतरही त्याला बोलवायला गेला ना, त्याला 4 दिवस मुंबईला मुक्काम करावा लागला, लालवडा खाऊन जगावं लागेल त्याला, तरी तो त्याला भेटणार नाही. आणि हा मेला तर याच्या मौतीला तो येणार नाही. त्याचा फोटो याच्या खिशामध्ये कुठलीही संस्कृती. आणि म्हणून बदलणारी जी दिशा आहे, आम्ही ज्यावेळेस कृष्ण वाचू आणि कृष्णाचं आई वडिलांचं प्रेम वाचू, त्यावेळेस आमच्या लक्षात येईल की वसुदेव सुतम देवम म्हणत असताना शेवटी देवकी परमानंदम का म्हटलेला आहे. याचा अर्थ देवकीला परम आनंद देणारा कृष्ण हा तुमच्यामध्ये जर असेल तर तुमचे आई वडील वृद्धाश्रमात कशाला जातील? वृद्धाश्रमात जाणार नाही. तुमचं घर सांभाळण्यासाठी, व्यवसाय सांभाळण्यासाठी, लढाई करण्यासाठी, काहीही करण्यासाठी कृष्णाची तुम्हाला सोबत गरजेची गोष्ट आहे. म्हणून चक्रधर स्वामींनी पहिल्यांदा कृष्ण तुम्हाला मराठीतून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. स्वतःची माहिती फुरसत मिळेल त्यावेळेला देत गेले, जेव्हा जेव्हा योग मिळेल त्या वेळेला स्वतःची माहिती देत गेले. परंतु कृष्ण पहिल्यांदा मराठीमध्ये सांगितलं. एक महत्वाची भूमिका आहे, लक्षात ठेवा. कृष्ण जीवन हे सर्व समर्थ जीवन. कृष्ण म्हणजे नृत्य, कृष्ण म्हणजे आनंद, कृष्ण म्हणजे धुंद, कृष्ण म्हणजे बाल, कृष्ण म्हणजे नियोजन. तुमच्या जीवनामध्ये जे जे चुकताना कृष्ण तुमच्या जीवनात असले हे चुका तुमच्याकडून होणार नाही. कृष्ण असेल तर हसता येईल, कृष्ण असेल तर रडता येईल, कृष्ण असेल तर धावता येईल. हा कृष्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला, जसाची तसा उचलला. इकडे जे गोपाळ होते ना कृष्णाच्या भोवती, पेंड्या सुदामा अमोक तमोक, तसे तिकडे मावळे होते. भगवान कृष्ण इकडे गरिबी कावा करायचे, खोटं बोलायचे, तेच कृष्ण शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आहे. पन्हाळगडावर गेले त्यावेळेस त्यांनी पळाले शिवाजी महाराज. श्रीकृष्ण जसा कालेवाना पुढे पळाला तसे ते पळाले. म्हणून कृष्ण जीवनामध्ये पराभवाची छटा तुम्हाला दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये तुम्हाला पराभवाची छटा भेटत नाही.
ज्या ज्या लोकांनी कृष्णाचं अनुकरण केलेलं आहे, ह्या भगवान कृष्णाचे जे स्थळ आहे ते पाहण्याची इच्छा बऱ्याच दिवसापासून होती. मला स्वतः वैयक्तिक प्रदक्षिणा करायची इच्छा होती, म्हणून परिक्रमा करण्यासाठी मार्च महिन्यामध्ये कळमकर बाबा माधवराज आम्ही इथे आलो आणि इथली 12 किलोमीटरची परिक्रमा आम्ही केली. आणि मला असं वाटलं की ते पवित्र ठिकाण आहे, ज्या भगवान कृष्णाचं चरित्र जगभर पसरलेलं आहे, त्या श्रीकृष्णाच्या सगळ्या ठिकाणी पाहणं महत्वाचं आहे. एक आकर्षण असतं. मी भगूरकडे ज्यावेळेस गेलो ना, स्वातंत्र्य सावरकरांचं गाव मला समजलं, मला नाही राहावलं. मी गावात गेलो आणि ते घर बघितलं, सगळं ते बघितलं. मी त्या ठिकाणी एक मोह असतो, एवढा मोठा फरक काही नाही, दगड आहे, फक्त दगड आहे, असू दे ना दगड, पण त्या जागेच्या पोकळीमध्ये निर्माण झालेले सावरकरांची ताकद मला माहिती आहे. गांधीजींचा चष्मा ज्यावेळेस पवनार मधून गेला ना, तर सगळी पोलीस यंत्रणा हालचाल करायला लागली. काय होतं त्या चष्म्यामध्ये? जुन्या पद्धतीचा, आता किती लेटेस्ट चष्मे निघाले, ऑप्टिकल मध्ये जा कुठलाही मिळतो. काय होतं त्या चष्म्यामध्ये? इतक्या जुन्या चष्म्याच्या जुन्या वस्तू आम्ही फेकून दिल्या, द्या ना फेकून, पण नाही फेकून देणार. का फेकून देणार नाही? त्या चष्म्यातून पाहण्याची जी दृष्टी होती त्यांची स्वतंत्र भारताची, ती ह्या चष्म्यामध्ये आणि ऑप्टिकलच्या चष्म्यामध्ये नाही. आणि म्हणून ज्या चष्म्यातून बघितलं गांधीजींनी, तो आम्हाला यासाठी बघायचा आहे की ते स्वातंत्र्य आम्हाला त्यांनी मिळवून दिलं म्हणून बघायचं आहे. टिळकांची पगडी असो की शिवाजी महाराजांची तलवार असो, त्या प्राचीन ज्या वस्तू आहेत आमच्या आदर्श पुरुषांच्या आम्हाला आकर्षक वाटतात. आणि भगवान कृष्णाची ही तर जिवंत भूमी आहे. मला माहिती आहे तुमच्या डोक्यामध्ये जो श्रीकृष्ण गवळणी आहेत त्या इथं नाही होता. चला ग गवळणींनो मथुरेच्या बाजारी. आता गवळणी कारखान्यात जात असतील, मथुरेचा बाजार तर आहे पण तो नसेल. आता यमुनेचं कसं नितळ निर्मळ पाणी, आता त्या पाण्याला पाण्याची बी इच्छा नाही, इतकं खराब झालेलं हे मला माहिती आहे. पण एक जमेची बाजू आहे की तिची पोकळी आहे, त्या परिसरातली जी माती आहे ती श्रीमंत माती, ती पवित्र माती, तिला स्पर्श करावा असं प्रत्येकाला वाटतं. त्या मातीला आपण स्पर्श करायला पाहिजे. त्याची गीतं आपल्या घरामध्ये आहे, त्याचे फोटो आपल्या घरामध्ये आहे, त्याची जन्मभूमी तिथं आकर्षित असतं आपल्याला, ते आपण बघायला पाहिजे. बस हा हेतू यावर्षी मनामध्ये धरला. आणि चिंतनेचा कार्यक्रम मी करमाडला ठरवलेला असताना सुद्धा आमचे कडभाऊ कावळे यांनी गेल्या वर्षी हा कार्यक्रम नेवासाला घेतला. आणि ते मला असं म्हणाले की तुम्ही करमाडचं नाव घेतलं, पण माझं ऐका, आपण यावर्षी हा कार्यक्रम कृष्णकडे, कृष्ण जन्मभूमीकडे आपण नेऊ. अन्नदानाचा पूर्ण खर्च मी करतो. अन्नदानाचा खर्च त्यांनी केला. परंतु माझ्या डोक्यात एक विचार आला की तिथे गेल्याबरोबर प्रत्येकाच्या हातामध्ये असं एक पुस्तक देऊ आपण मराठीतून, की कृष्णाचे महत्वाचे ठिकाण आणि त्या लीळा त्याला ऐकायला वाचायला भेटल्या पाहिजे. आणि म्हणून आमचे दौलत नाना पठाडे भामर्ड्याचे परवा माझ्याकडे आले, मला त्यांनी 3000 रुपये दिले. म्हटलं हे कशाला? म्हणे असू द्या तुमच्याकडे खर्चायला तुम्हाला. मग मला काय करायचंय, त्या 3000चं एक पुस्तक छापून आणलं मी, श्रीकृष्ण स्थळ दर्शन. आता इतक्या घाईमध्ये कसं राहायचं, मी ते व्यस्त आहे. मग आमचे दीपक दादा आराध्य, त्यांचं हिंदी चांगलं आहे, मराठी चांगलं आहे, त्यांना विनंती केली. मगाशी त्यांनी प्रकाशनाचे जे सांगितलंय ते दीपकराज दादा आराध्य, आणि त्यांनी ते 32 पेजेसचं पुस्तक ते 2 दिवसामध्ये फक्त लिहून दिलं. ते पुस्तक तुमच्या सुट्टीला आणलेलं आहे, तुम्हाला वाटाड्या म्हणून, तुम्हाला गाईड म्हणून. आणि बस अशा तयारीने इकडं आमचा येण्याचा निश्चय झाला. वाटत होतं फक्त 500 लोक सोबत येतील, आपल्याला जास्त लोक नको, आपल्या तिथे व्यवस्था होणार नाही. वाढता लोक वाढले, 2200 लोक झाले. डबे वाढवत गेलो आम्ही. त्यानंतर हे लोक शिल्लक झाले, 250 लोक शिल्लक झाले. त्यानंतर मग ट्रॅव्हल्स केल्या वेगळ्या, आणखी आजूबाजूला लोक येत आहेत. इतकी उपस्थित राहील असं मला वाटत नव्हतं. आणि मी आता एकच म्हणेल की धर्म खरंच जिवंत आहे, हे तुमच्या उपस्थितीने दाखवून दिलेलं आहे. धर्म मेलेला नाही, कृष्ण आणखी आमच्यामध्ये खेळतो आहे, परंतु पूर्णपणाने त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. मी इथं व्याख्यान देण्याच्या प्रवचनाच्या हिशोबानं बसलेलं नाही, कारण आपल्याला आता परिक्रमासाठी निघायचं आहे. उद्याचा दिवस पूर्ण तुम्हाला फिरायला मिळणार आहे. तिकडं तुम्हाला दिवसभर प्रवचन ऐकायला मिळत होते, इकडं तुम्हाला ते ऐकायला भेटणार नाही. त्या हिशोबाने वक्ते सुद्धा बोलवलेले नाहीत. संध्याकाळी हरिभक्तपर्यंत दादा महाराज त्यांचं भजन होईल आणि प्रवचन पण होईल संध्याकाळच्या वेळेला.
यावर्षी सकाळी 1 तास प्रवचन, संध्याकाळी 1 तास प्रवचन, 2च तास प्रवचन तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि दिवसभर तुम्हाला भगवान श्रीकृष्णाची जे जन्मभूमीचे जे जे ठिकाणं आहे ते ठिकाणं तुम्हाला बघायचे. हे ठिकाणं बघत असताना थोडं सावधानतेने असायचं की कुठलाच म्हणजे दुष्ट माणूस कायमचा गेलेला नसतो, काही खानाखुणा ठेवून गेलेला असतो. सूर्य निघून जातो तर प्रकाश तो ठेवून जात असतो. अशा पद्धतीने इथं लुटारो वृत्तीचे लोक सुद्धा आहेत. कंस पूर्ण गेलेला नाही. मंदिरामध्ये कृष्ण आहे, बाहेर बरेच आहेत. तेव्हा तुम्ही तुमचे पैसे सांभाळा. सोनं नाणं अंगावर घेऊन कोणी महिलांनी जाऊ नका. आलं का लक्षात? स्वतःला सांभाळा, कोणाच्या लबाडीला बळी पडू नका आणि गटागटाने फिरा. प्रत्येक डब्याचा एक स्वयंसेवक आहे ना, 2 स्वयंसेवक आहे. स्वयंसेवकांवर मी जबाबदारी टाकतो. सगळे एक ठिकाणी जाऊ शकणार नाही आपण. आता जाऊ आपण परिक्रमा करण्यासाठी. भगवान कृष्णाने जो गोवर्धन पर्वत उचलला ना, त्याला परिक्रमा करायची आपल्याला, त्याला प्रदक्षिणा करायची आपल्याला. तो गोवर्धन पर्वत किती महत्वाची घटना आहे ती. इंद्राच्या विरोधात उभं केलेलं ते बंड आणि 7 वर्षाच्या मुलाने. मतदान मागायला जाणारा माणूस पैशावाला असतो, मोठा असतो, वजनदार असतो, परिचय असतो, तरी लोक ऐकत नाही. फक्त 7 वर्षाच्या मुलाचं त्या गोकुळ नावाच्या गावानं कसं ऐकलं असेल. डोकं शांत ठेवून विचार करा. कशी मानसिकता बदलवली असेल. रीतिरिवाज लवकर बदलत नाहीत माणसाचे, लवकर नाही बदलत रीतिरिवाज. एका क्षणामध्ये त्याने ते बदललं आणि लोकांनी मानलं, म्हाताऱ्यांनी, विद्वानांनी, सगळ्यांनी मानलं. कशी घटना झाली असेल. होत नाहीत त्या लोक. आमच्या दत्तगडावर स्मरणाला लोक येतात नवरात्र. त्याला म्हटलं बिडी पीत जो नको, 9 दिवस बंद कर, बिडी पिऊ नको. तो म्हणे नाही पेत नव्हता. आपण बिडी पिणाऱ्या माणसाजवळ बसायचा. मी त्याला बोलवलं, म्हटलं तू बिडी पेत नाही मला माहिती आहे, मग त्याच्याजवळ का बसतो. तो म्हटलं थोडंफार तर नाका तोंडात जाऊ दे. म्हणजे तुम्ही एकदम बंद घ्यायला लागले म्हणजे सगळी. थोडंफार तर जाऊ दे. सवयी सुटत नसतात. परंपरेने इंद्राची पूजा चालू असताना कृष्ण सांगतो की एका मिनिटात बंद करून टाकली. आणि लोकांनी ऐकलं. 7 वर्षाच्या मुलामध्ये एवढं मोठं वजन कसं प्राप्त झालं. 12व्या वर्षी कंसाला मारलं, त्याच्याच बापाला देऊन टाकलं. 12 वर्षाच्या मुलामध्ये एवढा त्यागाचा भाव कसा निर्माण झाला. मला माहिती आहे, एकदा बिडी पेटवली ती 3 वेळ अजून कानाला लावणारी माणसं आहेत. इतका माणूस स्वार्थी आहे. कृष्ण एवढं कसं करतो 12 वर्षाच्या वयामध्ये, कसं चटकन देऊन टाकतो सगळं. तो आम्हाला पाहिजे आहे. आणि त्याने इंद्राने ज्यावेळेस संकटाचा वर्षाव केला, पाऊस पाडला, त्यावेळेस तो गोवर्धन पर्वत उचलला, करंगोळीवर उचलला. हाच तो पर्वत आहे, करंगोळीवर उचललेला. बाकीच्या 7 लोकांनी काठ्या वगैरे लावले त्याला आणि त्यांनी वाटलं आम्ही सगळं करतोय. पण हे पर्वत उचलणं म्हणजे काय, याचा अर्थ तुम्हाला उचलायचं असं नाहीये. तुम्हाला गोण्यात उचलायचं. फक्त 1 क्विंटलचं वजन उचलत नव्हतं आपण. गोण्या आता 30 किलोचे केलेले आहेत, एवढंच उचलायचं. अर्थ असा की संघटना काहीही करू शकते. या छोट्याशा घटनेचा हा अर्थ आहे. डोंगरासारखं संकट आलं आणि तुम्ही संघटित जर असले तर संकट निघून जाईल, हा त्या घटनेचा अर्थ आहे. आणि म्हणून त्या पर्वताला आपल्या प्रदक्षिणा करायच्या. तुम्ही फिराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की काही लोक दंडवत घालतायत. दंडवत घालतात, एका ठिकाणी 101 दंडवत घालतात. परत पुढे 101 दंडवत घालतात, सुपारी ठेवतात. तिथं पाऊल ठेवतात, 101 घालतात, उठतात, परत सुपारी ठेवतात, तिथे 101. 6-6, 7-7 वर्षापासून दंडवत घालतायत. काही लोक लोळण घेत आहेत. तुम्हाला रस्त्याला त्या ठिकाणी दिसेल. तुम्हाला फक्त चालायचं आहे. चालत असताना शिस्तीमध्ये चालायचं आहे. प्रभूचं नामस्मरण करत चालायचं आहे. एक वेगळी मजा, एक वेगळा आनंद तुम्हाला मिळेल. प्रदक्षिणा तुम्ही घालताय बलाला, सामर्थ्याला, संघटनेला. याला कधी तुम्ही परिक्रमा केलेली नाहीये. तुम्ही मंदिराला प्रदक्षिणा घातली, पण सामर्थ्याला कधी प्रदक्षिणा घातलेली नाहीये. सामर्थ्याला कधी वेढा दिलेला नाही तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला इथं वंदन करायचंय भगवान श्रीकृष्णाचं. जे संघटन कौशल्य आहे त्याला वंदन करायचं आहे. हे करत असताना रचना विचार करायचं आहे. घरातले सगळं आपलं काय ऐकत नाहीत. आपलं संघटन का होत नाही. ते सकाळी जेवून जातं, हे दुपारी येतं, ते माझ्याजवळ जेवत नाही. ह्या घटनेचा सुद्धा विचार करायचा आहे. काही संबंध नसताना गवळ्यांची मुलं कृष्णाच्या सोबत आणि मरायला तयार आहे. लोक आपल्याजवळ जगायला तयार नाही. आपला ड्रायव्हर बदलतो, आपला गडी बदलतो. या गोष्टीचं चिंतन करायचं. ही तुलना करत करत तुम्हाला प्रदक्षिणा करायची आहे की कृष्णाच्या जीवनात ते आहे, माझ्याकडे काय नाही, त्याच्याकडे काय होतं, माझ्याकडे काय नाही. बरं आपणच करतो असं नाही. मुकेश अंबानी या पर्वताला प्रदक्षिणा करतात. मी असं ऐकलं की ते चालतात आणि त्यांचा लवकर मागे पळत असतो. इतकं वेग आहे त्या माणसाचा. अरे पैशाने श्रीमंत नाही तो माणूस, शरीराने सुद्धा श्रीमंत आहे. त्याच्या पैशाकडे कशाला बघताय, शरीराने सुद्धा श्रीमंत आहे. तो चालतो आणि नौकर घामाघाम होता. म्हणजे केवढा मोठा फरक होतोय. घामाघूम त्यांनी व्हायला पाहिजे, नौकरांनी पळायला पाहिजे, पण हे उलटं झालं सगळं. प्रदक्षिणा करत असताना भगवान कृष्णाच्या लीळा आठवत जा. ज्याला लीळा येत नाही त्यांना गजर म्हणत जा, त्याने स्मरण करत जा.
जो ज्या देवाचा उपासक असेल त्यांनी त्याच्या पद्धतीने स्मरण करा. संप्रदायाचे मतभेद चिंतनेमध्ये नसतात. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. आमच्या 10 अमुक संप्रदायाचा तो संप्रदाय आम्हाला माहिती नाही आहे. आम्हाला कृष्ण सगळ्याचा ही माहिती आहे गोष्ट, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींना आम्ही मानतोयच, कारण त्यांनी कृष्णाला पहिलं स्थान दिलेलं आहे. नामस्मरणामध्ये पहिला नंबर भगवान कृष्णाचा आहे. मानोबा जेव्हा स्मरण करतात ना, नामस्मरण करताना सुरुवातीला कृष्णाचं स्मरण करतात. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामधला हा कृष्णाला मानणारा संप्रदाय. ज्ञानेश्वरी कृष्णाच्या विचारावर अनुवादित केलेली भगवद्गीतेवरचा तो अनुवाद आहे. कृष्णाच्या भक्ती नाथांच्या गवळणी आहेत. नामदेवांनी कृष्णाचं चरित्र लिहिलेलं आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं. ही सगळी माणसं वेगळी कशी असू शकतात? वेगळी असू शकत नाही, वेगळे असू शकत. कारण हे सगळं प्रेमानं जर बांधलं ना, ते तुकडे गायब होतात. आपण वर्तुळामध्ये जगतो, तुकड्यामध्ये जगतो, गायब होतात. म्हणून तुम्हाला सुरुवातीला मनहरलालजी यांनी सांगितलेला प्रसंग मी सांगितला, कभी वो पाकिस्तान में थे आज वो भारत में. लेकिन त्यावेळेचा जो प्रसंग होता की माणसं मरणार होते, हिंदू सगळे खतम होणार होते, पण ते वाचवले, प्रेमाने वाचवले. म्हणून खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. साने गुरूंची ही कविता खूप मोलाची, खूप महत्त्वाची आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो.